तर गाईज आपण पोहोचलोय आता काशीद बीचला, पोहोचत आलोय. 9 किलोमीटर 15 मिनिटं. थोड्याच अंतरावरती चालल्यानंतर आम्ही परत एकदा थांबलो हा व्ह्यू बघायसाठी. हाच व्ह्यू तुम्हाला बोलत होतो की इकडे तुम्ही दुकानं वगैरे असतात अशी साईडला, अशी सगळी इकडे हे बघा दिसतात का, आणि हा समोर असा व्ह्यू समुद्र खाली. तर आम्ही आता इथे गाडी अशी आणली, इथे मस्त ही सावली खाली, पोरं आपली बसलेत गाडीत, एसीची हवा घेत समुद्राचा व्ह्यू घेत आहेत. शकी पण आता बसते वाटतं गाडीत मस्तपैकी. आणि मी विचार करतो की आता भाई एवढं आलो आहे, ते दिसतं तुम्हाला इथे एवढी माणसं की पाण्यामध्ये उतरले बघा दिसतं पाण्यात, म्हणजे एवढा गरमीच उतरला. म्हटलं भाई अलिबागला आलो आणि समुद्राजवळ गेलो नाही तर मग फायदा काय. तर मी विचार करतोय की आता या शिडीने मी आता इथनं खाली उतरतो असा, आणि जरा इथपर्यंत असं जरा जाऊन येतो. मी असं चालत चालत चाललो ह्याच्यावरनं. असं हे जे वल्ल वल्ल दिसतंय ना असं मध्ये बघा, हे असं इथे कसं वल्ल आहे, हे असं वल्ल वगैरे आहे ना, त्याच्यावरनं पाय सरकतोय. ते जरा चिकट चिकट आहे असं जरा, म्हणजे शेवाळ टाईप आहे इथे. चल जरा जाऊया पुढे, मजा येईल. या दगड बघ काय भारी आहे, ह्याला होल आहे. असा कसा होल आला ह्याला एवढा परफेक्ट. हा तू जा, मी येतो थोड्या वेळात समोर जाऊन. चला अजून पुढे जाऊया. किती पुढे जाऊ शकतो आपण, तिथपर्यंत तर जाऊ शकतो. हवा मस्त आहे इथे, कडक एकदम सुसाट हवा आहे भाई. हे बघा इथे पूल आहे, खेकडा बघायचा आहे, खेकडा हा बघा, हा बघा, हा पहिले बघा. आता बघायचं मला 2:30 वाजले दुपारचे. एकदम डोक्यावरती सूर्य आलाय असा वरती, पण हवा एवढी मस्त आहे ना की असं वाटून येत नाहीये की एवढं ऊन आहे. म्हणून मला आता कळालं की ते लोक हे जे आहेत ना, समोर लोक हे दिसतात ना, हे लोक जे आहेत हे एवढ्या उन्हामध्ये का उभे आहेत, कारण की इथे आल्यानंतर भाई ऊन जाणवतच नाही, वाटतच नाही ऊन आहे. बघायची केवढी हवा, माझी केस बघा, केस उडतात. हे बघा, हे बघा, हे बघा, हवा एवढी, हा एवढी हवा आहे भाई. काय अजून हे बघा, हे बघा, हवा खूप आहे म्हणून जाणवत नाही हवा याच्यामध्ये की केवढं आहे. आणि हा आवाज बघा काय मस्त, एकदम पीसफुल. 2 मिनटं मी शांत होतो, फक्त हा आवाज ऐका. भारी ना, या आवाजात तर भाई दिवसभर बसू शकतो आपण. बघा केवढा लांब आलो, तिकडे आपली गाडी उभी आहे आणि एवढं चालत आलो. आता मला वाटतं भरती नाही आहे, ओहोटी चालू आहे म्हणून पाणी एकदम आतमध्ये गेलं आहे, नाही तर पाणी एकदम तिथपर्यंत असतं, त्या तिथपर्यंत जिथे वल्ल तिथपर्यंत. चला थोडा वेळ जाऊ, थांबूया इथे 5-1 मिनटं आणि मग जाऊया परत आपल्या गाडीकडे. रस्ता बघा काय मस्त आहे ना भाई. ॲक्च्युली टाइम झाला आहे 3:30. हे इसको रोक गाईस, टाइम झाला आहे 3:45. आम्ही तिथे मगाशी मी बीचवरती होतो ना, तसं तुम्हाला दाखवलेलं की 2:30 वाजले होते आणि आता वाजलेत 3:45. म्हणजे आम्ही 1-1.25 तास तिथेच टाइमपास केला. काय केलं होतं तुम्हाला थोडीफार मी शॉर्ट्स टाकतो असे, ते तुम्ही बघा, तुम्हाला कळेल की आम्ही तिथे बसून काय केलं. व्ह्यू इज द गॉड व्ह्यू इज द. तर आता आपण काशीद बीचला पोचलोय जस्ट. इथे थोडा वेळ आपण टाइमपास करूया आणि बघूया पुढे अजून काय करायचं आपल्याला मजा. तर काहीच टाइम झालाय संध्याकाळचे 6. हे सगळे लोक बीचवरती गेले फोटो काढायला सगळे, आणि आता आपला निघायचा टाइम झाला इकडनं. आपण आता काशीद बीचलाच आहे. थोडी ते मॅगी वेगी खाल्ली, थोडा थंडा मिंडा पिला, वडापाव वगैरे खाऊन घेतलं सगळं आणि पोट भरून घेतलं. आता आपण निघूया घरी इकडनं. घरी जायचा रोड काय एवढा खास नाही, फटाफट घरी पोचायचं जाऊन आता आपल्याला. तर चला येतील आता सगळे. बीचवरती गेले फोटोशूट करायला, मी गेलो ना, मला कंटाळा आला आता बसून, मी गेला कंटाळा आला आता, थकलो. सो
चला भेटूया थोड्याच वेळामध्ये. पेट्रोल भरून घेतलं थोडंसं पेट्रोल पंपला आलो होतो. घरी जायपुरती थोडंसं टाकून घेतलं पेट्रोल याच्यात. एवढ्यामध्ये पोचून जाईल आरामात. ठीक आहे. अजून पण 3 तास दाखवतात जायला अलिबागमध्ये. आता जस्ट एक्झॅक्ट अलिबागमध्ये 6 वाजता निघालो होतो रिटर्न जायला. आता वाजलेत 7:30. म्हणजे बाहेर यायला 1.5 तास गेला. ठीक आहे. अशीच ट्रॅफिक थोडीशी रस्त्यामध्ये आहे. हळूहळू जाऊया आणि पोचूया लवकर घरी. 10:30 पर्यंत घरी पोचून जाऊया. गाईज इकडे रस्त्यावर आहे ना पाकिस्तानचे झेंडे लावलेत आणि लिहिले त्यावर पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद. आता हे बघा हे बघा प्रत्येक जागेला असं लिहिलं पाकिस्तान मुर्दाबाद. असंच पाहिजे. हे बघा परत मार्केट आहे. हॅलो. अरे हॅलो काय बोलतोय. तर गाईज आपण आता आपला हायवे पकडलाय. वाजलेत 9. एस्टिमेटेड अरायवल टायमिंग इथे तुम्ही खाली बघू शकता की 10:54 म्हणजे 11 वाजता आपण पोहोचतोय असं दाखवतोय. आता या हायवेला टाकल्यानंतर माझी गाडी कुठेतरी 60च्या स्पीडला मला पळवता येते. 6:30 वाजता आपण निघालो होतो अलिबागवरून. 6:30 9 2.5 तास लागले फक्त आपल्या हायवेला टच व्हायला. पण आपण थांबत पण आलो थोडं खात पीस जरा असंच करत एन्जॉय करत. तरी पण बघितलं नाही बोलता 2 तास तर लागलेच असते. मग ठीक आहे हरकत नाही. जाऊया आता या हायवेने पकडून आता फास्ट पळवूया. 10:54चा ETA दाखवतोय. तर आपण त्याच टायमाला पोहोचायचा ट्राय करूया थांबलो तरी पण. तर गाईज थोडा फ्रेशन अप व्हायसाठी आपण ब्रेक घेतला एक थोडा असा. इथे एक हॉटेल आहे ते बघा दिसते हायवे रेस्टॉरंट ना. हां हायवे रेस्टॉरंट. जरा थांबलो आहे. चांगलं डिसेंट वॉशरूम दिसलं असं एक चांगलं. यांचं हे मागे दिसते ना हे यांचं वॉशरूम आहे सेपरेट. तर थांबलो होतो जरा. एक तासाचा रस्ता राहिला आता फक्त. आता ह्याच्यानंतर आपला प्लॅन काय असेल जेवण वगैरे कुठे असेल काय असेल ते आपण पुढे जाऊन ठरवूया. जर्नीच्या सुरुवातीला एक्साइटमेंट असते पण जाताना सगळी एक्साइटमेंट निघून जाते थोडीशी. अशी घरी जात असतो ना परत रिटर्न. तसंच झालं आता. म्हणून जास्त काय मोबाईल वगैरे काय असं उचलत नाही. पण नाही ठीक आहे जाऊया बघूया. आता जे आता चाललं आहे की ठाण्याला जाऊनच आता डायरेक्ट जेवायचं आपण. ठाणा वेस्टला कॅनॉन पावभाजीला जाऊन पावभाजी खायची असं ठरलं आहे. बघूया काय ठरतंय कसं ठरतं इथे. तोपर्यंत चला हे येतील बसून निघूया गाडीतनं. तर आता आपण पोचलोय कळव्याला. तिकडं निघालो डायरेक्ट फटाफट मस्त 1 तासात कळव्याला आलोय बघा. 11 वाजले डॉट. 11चाच आपला टायमिंग होता घरी पोचायचा. पण आपण ऐरोलीवरनं नाही गेलो आपण कळव्यावरनं आलो म्हणून थोडा इथे टाइम लागला. कारण की इथे अशी ट्रॅफिक आहे सगळे रस्त्यामध्ये. आता आपला प्लॅन जसं झाला होता मी जसं मगाशी बोललो होतो की ठाणा स्टेशनला जाऊन कॅनॉनमध्ये आपल्याला पावभाजी खायची म्हणून आपल्याला इकडनं गाडी टाकायला लागली. तर आता आपण चाललोय पावभाजी खायला आणि पावभाजी खाऊन मग आपण जायचं आपल्या घरी. आणि मग आपण घरी जाऊन आवरायचं आणि झोपायचं. बाकी ट्रिप मस्त होती मजा आली. वेल डे स्पेंट 2 days स्पेंट. आणि आपल्या विलामध्ये अजून जास्त मजा केली आपण स्विमिंग पूलमध्ये पण. गाईज आम्ही आता इथे थांबलोय. ही बघा इथे मागे आपण गाडी लावली इथे पार्क केली. तर जायचं तिकडे मागे कॅनॉनला पावभाजी खायला. इथे आम्हाला रस्त्यामध्ये एक गॉगलवाला दिसला होता बघा हा वाला. इथे 30 रुपयाचे गॉगल भेटतात. सगळे गॉगल घ्या 30 रुपये. कुठला पण गॉगल घ्या 30 रुपये. हा बघा हे. तर मग आम्ही थांबलो होतो पण मी नाही घेतला. हे लोक बघतात त्यांच्यासाठी कुठला गॉगल आवडतोय का. हा आहे आमचा रात्रीचा ठाणे. रात्रीचे वाजले ते बघा 11:20. तरी ठाणे आपल्या हॅपनिंगच असतो नेहमी. रात्री या सकाळी या कधी पण या.
कुठल्या टायमिंगला या, तुम्हाला ठाणे असा भरलेला दिसणार. आणि आम्ही आता चाललो इकडे, ही बघा ही दिसते इथे कॅनॉन पावभाजी, इथे चाललो आम्ही पावभाजी खायला. ते रात्रभर चालू असतं, तुम्ही कधी पण येऊ शकता. आणि भाई टेस्ट तिकडची एक नंबर आहे. प्रमोशन नाही आहे, सांगतोय. हा 2 पावभाजी और 2 पावभाजी. एक मिनिट, तुम्हाला हां मग 2 पावभाजी बस आणि 2 पाव एक्स्ट्रा. भाजी ही पण उरवते. अरे आम्ही कधी आम्ही एकच पाव खातो. बोल. तू 1 पावभाजी घेणार, त्यात किती पाव खाणार आहेस? एक पावभाजीमध्ये 2 पाव होतात. हां अजून 2 पाव एक्स्ट्रा मागवायचे. मी एकटं स्वतः 4 खाणार आहे आता. नाही मग हे ऑर्डर द्यायच्या आधी तुम्हाला थांब का नाही बोललास? मी म्हणून तर मेनू कार्ड मागितलं. चला जेवण झालं, रात्रीच्या वाजले 12:05. सोमवार लागला आपल्याला आता. तर आता आपण जाऊया इकडनं घरी. आता काय जास्त शूटबीट नाही, काय नाही, घरी जायचं कारण की खूप थकलो आहे 2 दिवस पूर्ण फिरून. आणि अबे गाडी कुठे आपली? हां आहे. तर 2 दिवस सगळे थकलेत आता फिरून आणि एन्जॉय करून, ट्रॅव्हलिंग करून. दादा जागतं सगळ्यांना फक्त जायचं आता आणि जाऊन झोपायचं आहे. आणि हा ब्लॉग आपण आता इथेच संपवूया. तर बाकी अलिबाग सिरीज आपल्याला कशी वाटली तुम्हाला ते आम्हाला नक्की सांगा. काही सजेशन असतील तर कमेंट करा. आणि आता ह्याच्यानंतर आपण ब्लॉग असेच कंटिन्युटी ठेवूया याच्यामध्ये. अशी खूप ट्रॅव्हलिंग प्लॅन्स आहेत आपले. तर चला व्हिडिओला लाईक करा, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लोकांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन पीस. बाय बाय, गुड नाईट.